नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता कंपनीचा आपण अभ्यास करणार आहे. त्याचं नाव आहे डायची करकारिया. ओके, हे पुण्याची कंपनी आहे आणि बेसिकली R&Dतली कंपनी आहे. फारच छोटे याचे सेल्स असतात, प्रॉफिट मात्र चांगले असतात पर्सेंटेज वाईज. आणि स्पेशालिटी केमिकल्स बनवणारी ही कंपनी आहे. P/E 26 आहे याचा, त्यामुळे महाग वाटेल पण अजिबात महाग नाही आहे कंपनी. P/E 26ला ROC 4.3% आहे यावर्षी, ROE पण 4.2% आहे. कारण यावेळेला जरा प्रॉफिट कमी आले आहेत, पण ही सायक्लिकल कंपनी आहे, त्यामुळे ट्रेडिंगसाठीचीच ही कंपनी आहे. पण छोटी कंपनी असल्यामुळे ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडाचा किंवा FIचा सेलिंगचा अजिबात धोका नाही आहे. ओके, आणि 1 वर्षामध्ये या कंपनीचा प्रॉफिट 220% वाढलेला आहे आणि शेअर मात्र 36% पडलेला आहे. ओके, आहे की नाही डायकोटॉमी, कारण मार्केटचं सेंटिमेंट चांगलं नाही म्हणून. आता 2024ला जेव्हा मार्केटचं सेंटिमेंट चांगलं होतं तेव्हा शेअर कुठे गेला असेल माहिती आहे? 777 रुपयाचं पीक केलं आणि आता तो 230 रुपयाला अवेलेबल असू शकतो. एक्झॅक्ट भाव मला माहीत नाही, तुम्ही बघा. 271चा बॉटम तरी 22ला केलेला होता आणि त्याच्या आधीचा बॉटम 200 रुपये होता. ओके, दॅट वॉज इन 2020. म्हणजे कोविडचा बॉटम 171 200 रुपये आहे आणि सध्या तो शेअर अवेलेबल असू शकतो 238 किंवा तत्सम रेटला. ओके, आणि याचं तिप्पट प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो प्रोव्हायडेड इट गोज अगेन टू द 2024 हाईटला. आणि परत जेव्हा प्रॉफिट्स येतील चांगले तेव्हा ही कंपनी नक्कीच तिप्पट होऊ शकते. ही कंपनी मायक्रो कॅपमध्ये आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क आहे, हे तुम्हाला मी परत सांगतो. कंपनीची फेस व्हॅल्यू मात्र 10 आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे पुढे ते फेस व्हॅल्यू 5 करू शकतात, म्हणजे तुम्हाला दुप्पट शेअर मिळू शकतात. फेस व्हॅल्यू 10ची 5 केली की तुम्हाला आता समजा तुमच्याकडे 100 शेअर आहे तर 200 रुपये शेअर होतील, कारण फेस व्हॅल्यू 10ची 5 केलेली आहे म्हणून. किंवा फेस व्हॅल्यू जर 10ची 1 केली तर तुम्हाला आता 100 शेअर असतील तर त्याचे 1000 शेअर तुमचे कन्वर्ट होऊन जातील आणि त्याची प्राईस पण तेवढीच पडते. ओके, पण बेसिकली त्याच्यामध्ये परत तुफाने प्राईज होऊ शकतो. ओके, फेस व्हॅल्यू 10चा महिमा असा आहे की त्याची फेस व्हॅल्यू जशी कमी होत जाते तसं ते मार्केटची व्हॅल्यू त्या प्रपोर्शनमध्ये पडते, पण परंतु गोईंग फॉरवर्ड परत ती जोरदार वाढते. ओके, इक्विटी फक्त 7 कोटी आहे. इक्विटी कमी असलेल्या कंपन्या मी नेहमी घ्या असं म्हणत असतो, प्रोव्हायडेड द DNA ऑफ द कंपनी इज गुड. बुक व्हॅल्यू 249 आहे आणि टिपिकली बुक व्हॅल्यूच्या खाली कोट करते. अजून काय पाहिजे तुम्हाला? बुक व्हॅल्यूच्या खाली कोट करणारी कंपनी म्हणजे सेफ असू शकते जसं नाही, पण या कंपनीचा DNA जर तुम्ही वाचला त्यांचं प्रेझेंटेशन बघा, मग तुम्हाला अंदाज येईल की कंपनीची काय सिच्युएशन आहे म्हणून. यावर्षी PBT फक्त 9 कोटी झालेला आहे. 2023ला 22 कोटी होता. ओके, म्हणून ते शेअर 277ला गेलेला. पुढच्या 2-4 वर्षामध्ये परत त्या शेअरचा भाव तिथे जाऊ शकतो, प्रोव्हायडेड कंपनीचा प्रॉफिट परत 22 कोटी किंवा 30 कोटीला गेला तर ऑब्व्हियसली. ओके, डिव्हिडंड हे लोक यावर्षी 29% दिलं, गेल्या वर्षी 11% होतं, त्याच्या आधी 15% देतात. त्यामुळे पेपर प्रॉफिट नाही आहे, डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. ओके, आणि रिलायबल कंपनी आहे. बॉरोइंग फक्त 12% आहे. त्यामुळे अशी ही कंपनी, तुम्ही ग्राफ बघा, टेक्निकल बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आत्ता हा पडलेला शेअर काय आहे. पडलेला शेअरचं काहीतरी कारण असतं, म्हणूनच तो पडलेला असतो, नाही तर तो पडत नाही. प्रत्येक शेअरचा भाव काहीतरी आपल्याला सांगत असतो, ते स्टडी करता तुम्हाला यायला पाहिजे.